श्रीमद् भागवत महापुराण शुकाचार्य महाराज जय जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान के। बसा सर्व परम मंगलमय परात्परा अखिलेश्वर भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण कथेचा चतुर्थ दिवस, दुसरं सत्र या ठिकाणी पुनश्च प्रारंभ होत आहे। द्वितीय सत्रातली भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करण्यासाठी उपस्थित आहात। शौनकादी 88,000 ऋषी गंगेच्या काठावर एक सत्र झालं की दुसरं सत्र, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं। सदाशिव्या 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 सदा श्रीमद् भागवती कथा जीवनामध्ये पुन्हा पुन्हा एक सत्र झालं की दुसरं सत्र लागली विलंबना, एकही क्षण इकडे तिकडे असं अखंड चालणारी ही कथा चौथ्या दिवसाच्या सत्रामध्ये। प्रथम सत्रात तुम्ही आम्ही महान भगवत भक्त प्रल्हादजी महाराजांचे जीवन चरित्र स्पर्श करून आलेलो आहोत। भागवत धर्मामध्ये, वैष्णव धर्मामध्ये माझ्या प्रल्हादासारखा महान भगवत भक्तांनी कोणी नाही। एक ध्यानात घ्या, जगात जेवढे काही भक्त झाले, जेवढे काही भक्त, त्या सर्व भक्तांमध्ये पहिला क्रमांक माझ्या प्रल्हादाचा आहे। आलं का लक्षात? मी बोलत नाही, शास्त्र बोलतंय। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीको व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्या रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादि पुण्यानि मां परम भागवतान् स्मरामि। पुण्यानि मां परम भागवतान् स्मरामि। नाम प्रल्हाद, ही यादी दिली आहे। यादी प्रल्हाद, नारद, नारदाचा दुसरा क्रमांक आहे। पराशर, पुंडरीक, व्यास, महर्षी वेदव्यास, अंबरीश, या सर्वांपेक्षा ही सर्व श्रेष्ठ आणि पहिला क्रमांक जर कोणाचा असेल तर राक्षस कुळामध्ये, दैत्य कुळामध्ये जन्माला येऊन माझ्या प्रल्हादाचा आहे। म्हणून पहिलं नाव प्रल्हादाचं आहे। अलौकिक प्रल्हादाची भक्ती, भगवान प्रसन्न आहे। छोटी मुलं बोलू देऊ नका। नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी, उचलून घेतला कडीवरी भक्ती सुखी निवाला। भगवान नरसिंह प्रसन्न आहे। प्रल्हादा, तू माझ्यासाठी किती कष्ट सहन केलीस, किती दुःख सहन केलीस। ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये,
किती यातना सहन केल्या, तो प्रल्हाद गामदसाठी घेता बहुते संकटे. माऊली वर्णन करता, अरे माझ्यासाठी तू अपार संकट सहन केलीस, दुःख सहन केलीस. बोल, तुला काय हवं? मी प्रसन्न आहे प्रल्हादा. कोण बोलतोय? भगवान नरसिंह प्रल्हादाला बोलतात. जे हवंय ते बोल. हा छोटासा प्रल्हाद भगवंताच्या समोर हात जोडून उभा आहे. भगवान, तुम्ही माझ्यासाठी अवतार धारण केला, यातच माझं भाग्य आहे. अजून काय हवं मला? भगवान बोलले, नाही प्रल्हादा बोल, जे पाहिजे ते माग. मनामध्ये कुठलाही संकोच ठेवू नको, माग. मग मात्र प्रल्हादाने हात जोडून विनंती केली, भगवान तुम्ही म्हणताना मागा. हो, माझ्या भक्तीमुळं, माझ्या भजनामुळं तुम्हाला अवतार धारण करावा लागला, आणि माझ्यामुळं माझ्या वडिलांचा या ठिकाणी घात झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. भगवान, उद्या समाज काय म्हणेल, लोक काय म्हणते? अरे याच्या भक्तीमुळं, याच्या भजनामुळे याच्या वडिलांचा घात भगवंतांनी केला. समग्र जग मला दूषण देईल. माझी विनंती आहे, माझ्या वडिलांना सद्गती द्या, मोक्ष द्या. मला ध्यानात द्या, ही सामान्य गोष्ट नाही. तर म्हणले असते साधू संत पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. याला म्हणतात पुत्र संतती. आणि असे पुत्र घरामध्ये असतील तर भगवंताला देखील त्याचं आश्चर्य वाटतं. तयाचा हरित वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळ कोणतंही असू द्या, कुळ देवाचा असू द्या, ब्राह्मणाचा असू द्या, आणि राक्षसाचा असू द्या, दैत्याचा असू द्या, ते कुळ त्याच दिवशी पवित्र आहे की ज्या कुळामध्ये असे महान भगवत भक्त जन्माला आले. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेतील. हिरण्यकश्यपूचं कुळ माझ्या प्रल्हादाने पुनीत केलं, पावन केलं. आलं लक्षात? महान भगवत भक्त, भगवान प्रसन्न झाले, गदगदित झाले. प्रल्हादा, तथास्तु, तुझी इच्छा आहे ना? हिरण्यकश्यपूला मोक्ष दिला भगवंताने, सद्गती प्राप्त करून गेली. असं अलौकिक जीवनचरित्र तुम्ही आम्ही प्रल्हादाचं श्रवण केलं. पुढे महान भगवत भक्त प्रल्हाद आणि दत्तात्रयांचा संवाद आहे. लक्षामध्ये दत्तात्रयांचे 24 गुरु, येतो अवधूत संवाद. भगवान दत्तात्रय, ज्या दत्तात्रयाचा अवतार माता अनुसूयाच्या घरी भगवान प्रकट झालेले. बोलिए दत्तात्रेय भगवान की जय. कथा सर्वांना ज्ञात बर का. जो जो दयाचा घेतला गुण, तो तो गुरु केला मी जाण. गुरुसी अली अपार तनु,
जग संपूर्ण गुरु दिसे. भगवान दत्तात्रेयाचे 24 गुरु. यदु अवधूत संवाद. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना प्रसन्न भावनेने सांगतात. आणि आता शौनकादी ऋषींनी प्रश्न केला, हे महाराज, भगवान जे उद्धार करतात, मानवांचा करतात, राक्षसांचा करतात, पशुआदिकांचं काय? पशुआदिकांची एक योनी आहे, बरोबर आहे? त्या योनीत ज्यांचा जन्म झाला त्यांचं काय? म्हणून सूतजी महाराज शौनकादी ऋषींना दृष्टांताचं चिंतन करत असताना गजेंद्र मोक्ष नावाची कथा सांगतात. हे ऋषी हो, गजेंद्र हत्ती हा स्वर्गात गंधर्व आहे. हुहू गंधर्व. कोणता गंधर्व? याचं नाव काय? हुहू. म्हणजे नकला करणे. त्याच्याकडे काम कोणतं होतं? देवदेवतांना सभेमध्ये विनोद करून, नकला करून हसवणे, याचं मात्र काम होतं. त्याचं नाव हुहू गंधर्व. आणि एक दिवस देवमुनी गंगेमध्ये स्नान करत आहे. आलं लक्षामध्ये? तेव्हा हा हुहू नावाचा गंधर्व देवमुनींच्या पायाला पाण्यामध्ये पकडतो. त्यांना भीती घालण्यासाठी, त्यांची नकल करण्यासाठी. एकदा दोनदा झालं, देवमुनींना राग अनावर झाला. देवमुनींनी ह्या गंधर्वाला शाप दिला, जा. हा हो गंधर्व पुढं गजेंद्राच्या रूपाने जन्माला आला. गजेंद्राचा परिवार विशाल. आणि एक दिवस हा गजेंद्र आपल्या परिवारासह एका सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी आला. की ज्या सरोवरामध्ये गेल्याच्या नंतर याचा घात होणार आहे, याचा मृत्यू होणार आहे, ही कल्पना होती. परंतु आसक्ती म्हणतात ना, पारिवारिक आसक्ती, त्या आसक्तीच्या पोटी हा गजेंद्र त्या सरोवरामध्ये आपल्या पत्नीसोबत, मुलाबाळासोबत, नातवंडासोबत रममाण झाला. एकमेकाच्या खांद्यावर, अंगावर पाणी सोंडेनं टाकत होता. आणि पाहता पाहता त्या सरोवरामध्ये असणारा जो नक्र आहे, त्या नकरानं गजेंद्राचा पाय धरला. काय धरला? पाय. महाराज आता असं म्हणतात की मगर जे आहे याला पाण्यामध्ये 10 हत्तीचं बळ असतं म्हणून. आता लक्षावर किती हत्तीचं बळ? पाण्यामध्ये. पाण्याच्या बाहेर त्याचं काही चालत नाही, परंतु पाण्यामध्ये त्याची ताकद 10 हत्ती एवढी असते. गजेंद्राच्या लक्षात आला, अरे आपला पाय पकडलेला आहे. आणि तो पाय सोडवण्यासाठी गजेंद्र प्रयत्न करू लागला, त्यातून सुटका करून घेण्यासाठी. अनेक उपाय चालू झाले. आपतेष्ट हे ते सगळे कामाला लागले बाबांना बाहेर ओढण्यासाठी. धर्मपत्न्या, मुलं, बाळ, नातवंड, पतवंड. परंतु बाबाचे पाय आता थरथर थरथर कापू लागले. बाबाचे पाय थरथर कापू लागले. एक दिवस नाही, हा घटनाक्रम कितीतरी वर्ष चालू झाला. नक्र काय पाय सोडत नाही. हे बाहेर ओढतात, नक्र आत ओढतात. काय करावं? शेवटी घरच्यांनी विचार केला, बाबा थकले, बाबाचं वय झालं, जरी म्हातारं जगलं तर उपयोग काय? म्हातारं जरी जगवलं आपण तर खात्याला ओझ आहे. सर्वांनी सोडून दिलं.
मग मात्र गजेंद्राच्या लक्षात आलं, अरे बापरे, मी ज्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं, बायका, मुलं, सुना, नातवंड, मुली, इथपर्यंत सर्व काही केलं, आता या क्षणाला मला सोडून दिलं. उपरची निर्माण झाली आणि मग मात्र याच्यातून सुटायचं आहे. तो स्वतः प्रयत्न करू लागला, परंतु नकरानं पायावर धरलेला होता. नकर खाली ओढू लागला. बघता बघता गजेंद्राचं संपूर्ण शरीर धडापर्यंत पाण्यात गेलं. नाका तोंडामध्ये पाणी जात आहे आणि गजेंद्राच्या लक्षात आलं, आता आपल्याला कोणी सोडवणार नाही. मग जो कोणी या ब्रह्मांडाचा मालक आहे, धनी आहे, तोच आपल्याला यातून सोडेल. म्हणून एक आशा बाजूला त्या सरोवरामध्ये असणाऱ्या कमळाचं फूल गजेंद्राने सोंडेत उचललं आणि जो कोणी ब्रह्मांड नायक आहे त्याच्याकडे ते फूल झेपावलं. महाराज, वैकुंठाधिपती विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्या शयन कक्षामध्ये आहे. आर्तता जेव्हा कानावर आली की हे प्रभू, या भयानक दुःखातून माझं संरक्षण करा, प्रभूंनी विलंबच केला नाही. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज. जशी हाक कानावर पडली, हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज, हाती म्हणण्यात देखील वेळ घालवला नाही. भगवान प्रगट झाले. गजेंद्राच्या सोंडाला धरून भगवंतांनी ओढलं. जसं वर ओढलं, नक्र पण बाहेर आला. भगवंतांनी सुदर्शन सोडला आणि नक्र गतप्राण झाला. गजेंद्र वैकुंठाला. नक्राने विनंती केली, देवा काय करा, असा अन्याय का? अरे एकाला वैकुंठ आणि मला नरकाला घालतात काय? मी तुमच्या भक्ताचे पाय धरले. त्या नकराचाही उद्धार भगवंतांनी या ठिकाणी केलेला आहे. गजेंद्र मोक्ष ही कथा अलौकिक आहे. या भवरूपी सागरामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण गजेंद्र आहात. कोण आहात? गजेंद्र. हा जीव गजेंद्र आहे. गजेंद्र जोपर्यंत याच्याकडे सर्व आहे, शरीरामध्ये ताकद आहे, इंद्रियामध्ये पाटव्य आहे, सर्व याचा ऐकतात. घरातली लोक, गावकी भावकी, हो सर्व ऐकतात. परंतु हा गजेंद्र जेव्हा थकतो ना, सर्वांचं करून या गजेंद्राचं कोणी ऐकत नाही. मला वाटतं इथं बसलेला बऱ्याचपैकी अनुभव असो. ज्याच्यासाठी तुम्ही हाडाची काढ केली, मुलं वाढवली, ती पोरं वयात आल्याच्या नंतर, विवाह झाल्याच्या नंतर आमच्या बाबाला कळत नाही म्हणणारी पोरं आहेत. आमच्या बापाला काय कळतं का? खोटं आहे काका. 90% घरामध्ये हेच चालू आहे. 10% लोक सुटले. कधीतरी विचार कर, तुझ्या बोटाला धरून या बापानं तुला चालायला शिकवले, तू त्याला म्हणतो का तुम्हाला काय कळत नाही? किती प्रेम केलं बापानं. माऊली बोलतात, बालक बापाची ताटी गे, रिगोनी बाप तेची जीव लागे, का संतोषी वेगे मुख जीवडी. अरे तुला या आईनं चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, सोडून दिलं असतं तर काय केलं असतं तुम्ही? आई वडिलांचं आपण काय केलं असतं? जन्मले जन्मले आपण फेकून दिलं असतं. काय केलं असतं आपण? थोडासा विचार करा ना अंतर्मुख होऊन. आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं नाही याची जाणीव ठेवा. आई, माऊली बोलतात, काय करत नाही
तुमचं हागलं मुदलं लाळ शेंबूड आई म्हणते का जेवता जेवता उठते. पोरानं जर संडास केली तर पोराचं ढुंगण धुवायला खरकटे हाताने उठणारी आई आहे का खोट आहे? माऊल्यांना तुम्हाला विचारतो, आता हागी झालाय तो भाग वेगळा. आताच्या आमच्या माऊल्या लेकराला हागीच घालतात. काय तुला हागायचं दिवसभर हागायचा. आता हे हागीच कुठून आले देव जाणे. एकदा हागीच हडकायचं बस. लघवी संडास काय तुला करायचे कर, संध्याकाळीच काढून फेकून द्यायचं, संध्याकाळी दुसरं घालायचं. परंतु या आज्यांना विचार नातवंडाचे डोमणं कसे दुरे बकेट वर पाणी काय काय हेसरून मोकळा असा. आणि म्हणून ते जुने माणसं मजबूत आहे. त्यांचे हाड आताचे पोराचे डोमणं पाहिले तर वाळून गेलेले का खोटा. तर कुठून हवी झालं की मला 2 पॅटर्न सध्या जोरात आहेत. महिलाकडे गाऊन आणि पुरुषाकडे बरमुडा. ग्रामीण भागात कमी आहे, परंतु शहरात गाऊन हातात. कुठून गाऊन आला तर कोणता राग गाऊन आला देव जाणे. होय गोरखनाथ महाराज भिंपलास गाऊन आलाय, शिवरंजनी गाऊन आलाय का अहिर भैरव गाऊन आलाय. गाऊन आळंदीमध्ये आम्ही कपडे घ्यायला गेलो. कपडे घेताना काका धोत्राचे काट पाहू लागलो. काट कोणता घ्यावा. तुम्ही म्हणले छोटा काट आणलाय. आम्ही काट पाहू लागलो. महाराज मंडळीचं स्पेशल दुकान आहे आळंदीमध्ये. आमच्या 2 भगिनी आल्या काउंटरला. त्या काकांना म्हणू लागल्या काका आम्हाला गाऊन दाखवा. कोणाला? त्या दुकानदाराला. आता त्याच्या आयुष्यामध्ये कधी प्रसंगच नाही गाऊन दाखवायचा, कारण ते महाराज मंडळीचं दुकान आहे, तिथं महिलांचं काहीच नाही. आम्ही काउंटरला होतो. ते मला मुंडे महाराजांना गाऊन दाखवा. मी म्हणलं कोणता अभंग गाऊन दाखवायचा, कोणता राग गाऊन दाखवायचा. त्या महिला भगिनी आम्हाला म्हणून महाराज राग नाही गाऊन. म्हणलं तेच म्हणलं गाऊनच कोणता दाखवू. भिंपला दाखवू का थोडी दाखवू. अहो म्हणले घालायचा गाऊन दाखवा. मी म्हणलं का घालायचं बेटा ते काकांना विचारा. हा कुठून गाऊन आलाय महाराज देव जाणे. महिलाकडे जोरात आहे आणि पुरुषाकडे बरमुडा. हाफ बरमुडा, फुल बरमुडा, 1/4 बरमुडा. हे 2 पॅटर्न सध्या जोरात चालू आहे. बरमुडा म्हणजे काय? होय बाबा, बरमुडा म्हणजे नाड्याची चड्डी. त्याच्या पलीकडे काय? सगळं जुनच आहे, फक्त नाव बदलून आले. आता लोक हॉटेलवर जेवायला चालले बर का, आणि तिथे जाऊन कोणतं जेवण मागले? बेसन भाकर. बरं आता बेसन भाकर तर सोडा, चुलीवरलं द्या म्हणाले. चुलीवरलं त्या 30 वर्षात चुलीच ठेवल्या नाही का? आता कळल्या 8 दिवसामध्ये चूल किती महत्वाची आहे ते. गॅस 2000कडे गेला असं म्हणाले. शहरामध्ये अवघड झालंय. युद्धाचा परिणाम आहे. चुली राहिल्या नाही, अंगण राहिलं नाही, घर राहिले नाहीत. कोविड मध्ये गावाकडे घर ठेवले नाहीत, विकून शहरामध्ये शिफ्ट झाले. 1 BHK 2 BHK. कोविडच्या काळात गावाकडे यावं तर राहणार कुठं जागा आहे, राहा म्हणून गावकरला शाळेमध्ये. हे गाव पण आपण जपलं पाहिजे. मी का बोलावं हे ध्यानात घ्या. आई वडील आपल्यासाठी काय करीत नाही. आपला परिवार जपला पाहिजे. लक्षामध्ये आई वडील भाऊ बहीण नाते गोते हे जपले पाहिजे. अधूनमधून यांच्यासोबत आपला संवाद पाहिजे. संवाद. गजेंद्राचा संवाद संपला, उपयोग संपला. यूज अँड थ्रो
विचार अलीकडं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येऊ द्या, वापरा आणि सोडून द्या. तुम्ही आम्ही आई बापांना वाऱ्यावर सोडलं तर कसं होणार ना? त्यांचा विचार करावा लागला. प्रत्येक जण गजेंद्र आहे, गजेंद्र. जीव हा गजेंद्र आहे. आज मी असं तर उद्या तुम्ही आहे, परवा अजून कोणीतरी आहे. तेव्हा हा गजेंद्र मोक्ष कथा सुतजी महाराज शोणकादी ऋषींना प्रतिपादित करतात आणि सांगतात, हे ऋषी हो, एक वेळेस दुर्वास मुनी वैकुंठामध्ये गेले. बरं, दुर्वास मुनी वैकुंठात येतात. दुर्वास आपल्या गळ्यातली माळ इंद्राच्या गळ्यामध्ये टाकतात. संतांच्या गळ्यातल्या, ऋषींच्या गळ्यातली माळ इंद्राने ऐरावत नावाच्या हत्तीवर बसलेला इंद्र त्या ऐरावत हत्तीच्या गळ्यामध्ये घातली. आता तो हत्ती आहे, मला पशु आहे, त्याला काय माहिती दुर्वासाची संतांची माळ आहे. त्याने ती माळ सोंडेमध्ये घेतली, फुलं मोकळे केली, आपल्या पायाखाली बस चिरडून टाकली. हे दृश्य पाहिलं दुर्वासाने आणि दुर्वासाने शाप दिला. कोणाला? देवतांना. जा, तुम्ही उन्मत्त झालेला आहात. तुम्हाला तुमच्या संपत्तीचा माज आहे ना, तुमचं ऐश्वर्य, तुमची संपत्ती हो रसात जाईल, समुद्रात पडेल. महाराज पुढे तसंच झालं. संपत्ती समुद्रामध्ये रसातळाला जात. काय करावं? शेवटी देवतांची आई वगैरे हे सर्वच आदि नारायणाकडे, भगवान विष्णूकडे गेले. भगवान, या भयान संकटातून काहीतरी उपाय करा. ठरलं महाराज समुद्र मंथन करायचं. देव आणि दैत्य यांच्या माध्यमातून मंदरांचल पर्वताची रवी बनवली, वासुकीचा दोर बनवला आणि समुद्र मंथन पुढं प्रारंभ झालं. त्या समुद्र मंथनामध्ये 9 रत्न निघाले. धन्वंतरी कुंभ निघाला. ऐरावत उच्चेश्रवा नावाचा घोडा, हिरे, माणिक, मोती, मदिरा, अमृत, कलश, ह्या सबंध गोष्टी निघाल्या. झाला झाल विष पण निघालं. 9 रत्न प्रगट झाले. समुद्र मंथन ही कथा आणि समुद्र मंथन करत असताना मंदरांचलांची जी रवी आहे ती रसातळाला जात होती. म्हणून या ठिकाणी भगवान विष्णूने कश्यप अवतार धारण केला. बोली कश्यपजी भगवान की जय. गोड असं समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर बरं का कथाभाग विस्तारण आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा या भूतलावर भगवान जे अवतार घेतात त्या अवताराची अनेक कारणे असली. भगवंताने जेवढे काही अवतार घेतले त्या अवताराचं चिंतन आपण 6 अंगाने केलेलं आहे. अंश, अंशांश, आवेश, कला, अभिनिवेश, पूर्ण आणि पूर्णतम असे प्रकार पहिल्यांदा आपण पाहून आलो. भगवंताचे राजन एकूण 24 अवतार आहेत. किती अवतार आहेत? 24. त्यामध्ये प्रमुख 2 आहेत. पूर्णावतार रामकृष्ण, ज्ञानोबा बोलतात रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामी हे दोन्ही साजी. रामकृष्ण नामी